नमस्कार. कटिंग अँड सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण क्रॉसेट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. चला करूया त्यासाठी ड्राफ्टिंग. शोल्डर घेऊया 7 इंच, त्यानंतर आर्महोल घेऊया 7 इंच, नेक घेऊया 3 इंच, नंतर खालचा नेक हा आपल्याला आत्ता इथे क्रॉसेटमध्ये काही उपयोगाचा नाही, परंतु तुम्हाला डिझाईन समजण्यासाठी मी इथे नेकसुद्धा ड्रॉ करून घेणार आहे. त्याचा किती मेजरमेंट घ्यायचा आहे किंवा काय हे काही गरजेचं नाही आहे आपल्याला. इथे फक्त नेक असावा म्हणून समजण्यात सोपी जायचं म्हणून नेक ड्रॉ करून घेऊ आपण एक. त्यानंतर आपल्याला काही मार्किंग्स करायचे आहे ज्या आपल्याला क्रॉसेटसाठी महत्त्वाचे आहे. शोल्डरचा सेंटर घेऊन मी 10 इंचावर एक मार्किंग करत आहे, त्यानंतर 13 इंचावर एक मार्किंग करत आहे आणि त्यानंतर एक 15 इंचावर मार्किंग करते आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 मार्किंग करून घ्यायचे आहे. 10 इंचावर घेत आहे ते बस पॉईंट आहे, त्याच्यानंतर लोअर बस पॉईंट आहे आणि त्यानंतर फुल लेंथ आहे. अशा प्रकारे 3 मार्किंग आपण करून घेऊ आणि लाईन्स ड्रॉ करून घेऊ. 10 इंचावर एक लाईन, 13 इंचावर एक लाईन आणि 15 इंचावर अशी एक लाईन ड्रॉ करून घेऊ. आता आपल्याला मेन क्रॉसेटची ड्राफ्टिंग करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधी आता मी छातीचा मेजरमेंट घेत आहे. 34 इंचेस चेस्ट असल्यामुळे 8 इंचेस होतात, त्यामध्ये मी 1 इंचेस एक्स्ट्रा घेत आहे. 9 इंचेस आणि 1 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन घेत आहे, म्हणजे टोटल 10 इंचेसची चेस्ट आपण इथे मार्क करून घेऊया. इथे आर्महोलचा शेप देऊन देऊ. आपल्याला इथे बॅक आर्महोलची गरज नाही कारण ही फ्रंट बाजू असल्यामुळे. तर इथे 1 इंचावर असा आर्महोल घेऊन घेऊया आपण, बॅक आणि फ्रंट. तुम्ही हाताने सुद्धा आर्महोलचा शेप देऊ शकता किंवा कर्व असेल तर त्याच्याने सुद्धा देऊ शकता. त्यानंतर फोल्डेड साईडपासनं आतल्या बाजूला आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे. इथे तुम्हाला लक्षात येत असेल 3.5 इंचावर मार्किंग. तसेच तिन्ही पॉईंटवर आपल्याला 3.5 इंचाची मार्किंग करून आता 3 इंचाची मार्किंग करत असं आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. जिथे आपण 3.5 इंचाची मार्किंग घेतली होती तिथून अशी 3 इंचाची मार्किंग करत आपल्याला एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे. पूर्ण गोल 3 इंचाची मार्किंग करत. छान असं पॉईंटला मी जोडून घेते आहे. पॉईंटने याला डार्क लाईन करायची आत्ता नाही आहे आपल्याला. पॉईंटनी 3 इंचावर असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला पण 3.5 इंचावर पॉईंट घेऊन घ्यायचे आहे, म्हणजे जी आपण लोअर बस्ट घेतली होती आणि फुल लेंथ घेत होती तिथेसुद्धा 3.5 इंचावर मी करून घेतला आहे आणि स्ट्रेट लाईन पाडून घेतली आहे. आणि खाली आता आपल्याला डार्ट घ्यायचा आहे, तो 0.5 इंचेस 0.5 इंचेस एका साईडला आणि 0.5 इंचेस एका साईडला असं मार्क करत मी
स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते आहे. त्यानंतर इथे आपल्याला या पॉईंटपासून असा स्लाईट कर्व देत असा डार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. खाली झुकता कर्व शेपमध्ये असा या प्रकारे आपल्याला डार्ट तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला 3.5 इंचावरती मार्क करत स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही आपण क्रॉसेटची ड्राफ्टिंग करते आहे. अतिशय प्रचलित अशी डिझाईन आता आहे आपल्याकडे. या कॉर्नरला आपल्याला 0.25 म्हणजे फक्त 0.25 इंचेस घ्यायचं आहे आणि या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे 0.75 आणि 0.75 करत 0.75 पॉईंट घेऊन आणि 0.75 पॉईंट घेऊन असा कर्व शेपमध्ये डार्ट घेऊन घ्यायचा आहे. याला मी डार्क करते. त्यानंतर हे सर्कलचा पॉईंट आपल्याला असा डार्क करत जोडायचा आहे. या बाजूला आपण 0.25 एक्स्ट्रा घेतलेला आहे. तो जोडत वरतीसुद्धा असं कर्व शेप जोडून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर या बाजूला सुद्धा आपल्याला कर्व शेप, त्या बाजूला मी 0.50 म्हणजे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे.